आज आहे 18 फेब्रुवारी. तर आजच्याच दिवशी 1946 मध्ये भारतीय नौदलानं एक महत्वपूर्ण असणारा उठाव घडवून आणला होता. आणि त्या उठावाचं मूळ कारण काय होतं, तर या असणाऱ्या नौदलातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी योग्य ती जागा नव्हती, तसंच योग्य पद्धतीचं अन्न मिळत नव्हतं. त्यातून हा उठाव सुरू झाला. पण हा उठाव स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या संदर्भामध्ये खूप महत्वपूर्ण उठाव म्हणून त्या ठिकाणी चर्चेमध्ये येतो. आणि त्या उठावाचा उल्लेख केला तर यामध्ये कोणत्या शिपचा उल्लेख येतो या ठिकाणी, तर हिज मॅजेस्टी इंडियन शिप तलवार, जो असणारा शिप कुठं तयार होताना दिसतो आपल्याला, कुलाबा बॉम्बे मध्ये निर्माण होताना दिसला. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये याचा वापर खूप महत्वपूर्ण झाला होता. आणि याला विरोध करण्यासाठी काय करण्यात आलं, तर सेंट्रल कमिटी, एक मध्यवर्ती समिती स्थापन करण्यात आली. याचे दोन लीडर, एक प्रमुख आणि उपप्रमुख. प्रमुखामध्ये कोण होते, तर इथं सिग्नल मॅन लेफ्टनंट मोहम्मद शरीफ हे प्रमुख होते या असणाऱ्या उठावाचे. आणि दुसरं त्या ठिकाणी उपप्रमुख मध्ये होते ते म्हणजे पेटी ऑफिसर टेलिग्राफिस्ट कोण होते, तर इथं मदन सिंग होते. आणि